Hello friends, good morning. I am Dr. Mukund Kadam, Assistant Professor in Geography. Friends, today we will discuss the syllabus of paper number 1, Physical Geography. मित्रों, हा जो पेपर आहे हा पेपर एकूण 4 मॉड्यूलमध्ये विभागण्यात आलेला आहे. त्यातील पहिले जे मॉड्यूल आहे त्याचं टायटल आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय. मित्रों, प्राकृतिक भूगोल ही एक भूगोलाची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या मॉड्यूलमध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासावयाची आहे. प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठावरील निरनिराळ्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास होय. अनेक तज्ञांनी प्राकृतिक भूगोलाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी रिचर्ड हार्टशोर्न यांची व्याख्या ही सर्वमान्य अशी मानली जाते. त्यांच्या मते फिजिकल जिओग्राफी इज प्रायमरीली कन्सर्न to provide an accurate, orderly and rational description and explanation of variable characteristics on the surface of the earth. त्यानंतर या मॉड्यूलमध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती विचारात घ्यायची आहे. तर या प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये या पेपरमध्ये जो आपण सिलेबस अभ्यासणार आहोत तो सगळा सिलेबस म्हणजे देखील प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती होते. तसं पाहिलं तर प्राकृतिक भूगोलाच्या ज्या विविध शाखा अभ्यासल्या जातात त्या शाखांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती होऊ शकते. ब्रॉड सेन्स मधून जर आपल्याला विचार करायचा झाला तर भूगोलामध्ये विशेषतः प्राकृतिक भूगोलामध्ये आपण ज्या 4 आवरणांचा अभ्यास करतो जसे की वातावरण, जलावरण, शिलावरण आणि जीवावरण या 4 आवरणांचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये काहीच राहत नाही, पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास याचा समावेश प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. त्यानंतर या मॉड्यूलमध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या शाखा अभ्यासावयाच्या आहेत. या शाखा अभ्यासत असताना जर आपण अंडरग्राउंड पासून सौरमालेपर्यंत खालून वरती जर विचार केला तर आपल्याला त्या शाखा लगेचच लक्षात राहतात. जसं की अंडरग्राउंड असा जर विचार केला तर आपण जिओलॉजी म्हणजेच भूगर्भशास्त्र ही शाखा एक प्राकृतिक भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. त्यानंतर भूपृष्ठावरती आल्यानंतर भूपृष्ठावरती जे पर्वत, पठारे, मैदाने असे कमी अधिक उंचीचे जे भाग आहेत त्याला भूपृष्ठ रचना किंवा भूरचना असं म्हणतात. याचा अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या जिओमॉर्फॉलॉजी म्हणजेच भूरूपशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. त्यानंतर जर आपण भूपृष्ठावरचा विचार केला तर भूपृष्ठावरती असणारी मृदा त्या मृदेचा फक्त अभ्यास करणारं सॉइल जिओग्राफी त्यालाच आपण पेडॉलॉजी असं म्हणतो, ही एक प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. सरफेस वॉटरचा जर विचार केला आपण तर हायड्रोलॉजी ही एक महत्त्वाची शाखा आहे. फक्त महासागरांचा विचार केला तर ओशनोग्राफी ही एक महत्त्वाची शाखा प्राकृतिक भूगोलाची अभ्यासली जाते. त्यानंतर थोडंसं आपण भूपृष्ठापासून वरती आलो म्हणजेच जे स्ट्रक्चर आहे ॲटमॉस्फिअरचं त्याच्यातल्या खालच्या थराचा अभ्यास प्राकृतिक भूगोलाच्या ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला आपण क्लायमॅटॉलॉजी असं म्हणतो, हवामानशास्त्र ही एक महत्त्वाची शाखा आहे. त्यानंतर वातावरणाच्या वरच्या थराचा अभ्यास हा फक्त मेटेओरॉलॉजी वातावरणशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. त्यानंतर आणखीन आपण वरती गेलो तर ज्या सौरमालेचा किंवा खगोलांचा अभ्यास करतो आपण त्याला ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणतो, ही एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. आणि बायोजिओग्राफी जैव भूगोल यामध्ये प्लांट जिओग्राफी अँड ॲनिमल जिओग्राफी या 2 महत्त्वाच्या उपशाखा जैव भूगोलाच्या अभ्यासल्या जातात. तर या प्राकृतिक भूगोलाच्या शाखांवरती आपल्याला हायलाइट करायचं आहे. आणि या मॉड्यूलच्या समारोपामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व म्हणजेच व्हाय फिजिकल जिओग्राफी स्टडी इज एन इम्पॉर्टंट एलिमेंट ॲज फार ॲज ह्युमन डेव्हलपमेंट इज कन्सर्न. दुसरे जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल त्याचं टायटल आहे वातावरण. या मॉड्यूलमध्ये आपल्याला वातावरणाची घटना आणि वातावरणाची रचना अभ्यासावयाची आहे. घटना आणि रचना हे जे 2
टर्म्स आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की वातावरणाच्या घटनेमध्ये प्रामुख्याने जे निरनिराळे गॅसेस आहेत, जसं आपण म्हणतो की वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे, त्यानंतर ऑक्सिजन, आर्गॉन, हेलियम, कार्बन डायऑक्साईड हे सर्व जे वायू आहेत ते वातावरणाची घटना या टायटलमध्ये अभ्यासले जातात. तर वातावरणाची रचना याच्यामध्ये भूपृष्ठापासून वातावरणाचा अवकाशामध्ये जिथपर्यंत विस्तार आहे त्याचे वेगवेगळे लेयर्स अभ्यासले जातात. त्यालाच वातावरणाची रचना म्हणतात. जसे की भूपृष्ठालगतचा जो थर आहे तो आहे तपांबर, त्याच्यानंतरचा आहे तो स्थितांबर आणि त्याच्यानंतरचा आहे त्याला आयनांबर किंवा दलांबर म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला वातावरणाची घटना आणि रचना हे दोन घटक स्वतंत्रपणे या युनिटमध्ये किंवा या मॉड्यूलमध्ये आपल्याला अभ्यासावायचे आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा या प्रकरणामध्ये आहे की सौरशक्ती. द रेडियंट एनर्जी रिसिव्ड फ्रॉम द सन and traveling at the speed of about 3 lakh km per second is termed as solar radiation. तर या सौर शक्तीवरती व तिच्या वितरणावरती कोणकोणते घटक परिणाम करतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर या मॉड्यूलमधील तिसरा उपमुद्दा आहे तापमानाचे वितरण. हे वितरण अभ्यासात असताना आपल्याला परत त्याची दोन गटामध्ये वर्गवारी करावयाची आहे. म्हणजे तापमानाचे क्षितिज समांतर वितरण, त्यालाच आपण तापमानाचे आडवे वितरण असे म्हणतो, आणि तापमानाचे ऊर्ध्व वितरण म्हणजेच उभे वितरण. जसजसे आपण भूपृष्ठापासून उंच जाऊ तसतशी तापमानामध्ये घट होत जाते. हा एक युनिव्हर्सल लॉ फिजिकल जॉग्राफीमध्ये अभ्यासला जातो. आणि क्षितिज समांतर वितरणामध्ये जे निरनिराळे घटक आहेत ते घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायचे आहेत. या दुसऱ्या मॉड्यूलच्या समारोपामध्ये आपल्याला वातावरणाचा दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्यालाच आपण हवेचा भार किंवा वायुभार असे म्हणतो, या वायुभाराला अनुसरून भूपृष्ठावरती जे कमी अधिक दाबाचे पट्टे आहेत त्या कमी अधिक दाबाच्या पट्ट्यांना अनुसरून थ्रूआउट द इयर वारे विशिष्ट दिशेने वाहत असतात. त्यांना प्लॅनेटरी विंड्स म्हणजेच ग्रहीय वारे असे म्हणतात. या ग्रहीय वाऱ्यांचे आपल्याला प्रकार अभ्यासावायचे आहेत. त्यानंतर तिसरे जे मॉड्यूल आहे ते आहे शिलावरण, लिथोस्फिअर. यामध्ये आपल्याला सुरुवातीला पृथ्वीचे अंतरंग, इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ अभ्यासावायचे आहे. म्हणजे भूपृष्ठापासून आपण जसजसे खोलीवरती जाऊ तसतसे विविध लेयर आहेत त्या लेयरचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. जसे की भूपृष्ठापासून 40 किलोमीटर खोलीपर्यंतचा भाग त्याला शिलावरण म्हणतो, त्यानंतरचा भाग प्रावरण असतो, त्याच्या नंतरचा इंटेरियरचा जो भाग आहे त्याला गाभा म्हणतात. त्या गाभ्याचे परत दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, आउटर कोर अँड इनर कोर. म्हणजेच भूपृष्ठापासून पृथ्वीच्या जर आपण सेंटरपर्यंत अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला एकूण 6371 किलोमीटर की जी पृथ्वीची त्रिज्या आहे इथपर्यंत पृथ्वीचे अंतरंग थोडक्यात अभ्यासावायचे आहे. भूगोलामध्ये अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. त्यापैकी आपल्याला या मॉड्यूलमध्ये अल्फ्रेड वेगनर यांचा खंडवहन सिद्धांत अभ्यासावायचा आहे. त्यांचं मत असं आहे की खंडे ही सियाल या हलक्या द्रव्यापासून बनलेली आहेत आणि ती सायमा या जड द्रव्यापासून बनलेल्या थरावरती तरंगत आहेत आणि ही खंडे स्थिर नाहीत तर ती त्यांचं वहन होते आहे. यास अनुसरून वेगनरने त्यांचा एक खंडवहन सिद्धांत मांडला. तो सिद्धांत आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासावायचा आहे. त्यानंतर या युनिटमध्ये आपल्याला भूकंप म्हणजे काय आणि त्या भूकंपाची कारणे आणि परिणाम अभ्यासावायचे आहेत. आणि या युनिटच्या समारोपाच्या वेळी आपल्याला भूकंपाबरोबरच ज्वालामुखी म्हणजे काय आणि त्या ज्वालामुखीची कारणे आणि परिणाम यांचा अभ्यास अपेक्षित आहे. त्यानंतर मॉड्यूल 4 जे आहे त्याचं टायटल आहे अनाच्छादन, डेन्युडेशन. त्याचंच काही लेखक ट्रान्सलेशन विदारण करतात, परंतु ऍक्च्युली डेन्युडेशन याचं शुद्ध ट्रान्सलेशन हे अनाच्छादन आहे आणि विदारण याच्यासाठी वेदरिंग हा शब्द आहे. तर या युनिटमध्ये आपल्याला विदारण म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे आणि त्या विदारणाचे प्रकार थोडक्यात अभ्यासावायचे. त्यानंतर W.M. डेव्हिस यांनी
नदीच्या अपक्षय चक्राची संकल्पना इन डिटेलमध्ये मांडलेली आहे. त्यांचा तो एक सिद्धांतच आहे. त्याला जिओमॉर्फॉलॉजिकल सायकल असेही म्हणतात. तो सिद्धांत नदी हा एजंट विचारात घेऊन त्यांनी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सिद्धांत बेसिक आहे. ज्याप्रमाणे आपण तिसऱ्या युनिटमध्ये वेगनरच्या सिद्धांतावरती चर्चा केली, तसाच हा डेव्हिस यांचा अपक्षय चक्राचा सिद्धांतही तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर डेव्हिस यांनी जो अपक्षय चक्राचा सिद्धांत मांडताना नदी हा एजंट विचारात घेतलेला होता. त्या नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे कोणकोणती आहेत आणि त्याची योग्य ती उदाहरणं आपल्याला या ठिकाणी अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. जसे की नदी जेव्हा युवावस्थेमध्ये असते, म्हणजेच नदीचा कोर्स पर्वतीय प्रदेशामधून वाहत असतो, कोर्स असतो, तेव्हा तिचं खनन कार्य प्रभावी असते. म्हणजेच काय तर प्रदेशाचा उतार तीव्र असतो आणि त्यामुळे पाण्याला वेग जास्त असतो. त्यामुळे नदी ऊर्ध्व खनन जास्त करत असते, पार्श्ववर्ती खनन कमी होत असते. त्यामुळे नदीच्या प्रवाह मार्गामध्ये निर्माण होणारे धबधबे, व्ही आकाराच्या दऱ्या, यू आकाराच्या दऱ्या, अशा प्रकारची भूमी स्वरूपे आपल्याला या सब युनिटमध्ये अभ्यासायचे आहे. आणि या युनिटच्या शेवटी नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे कोणकोणती आहेत आणि त्यांची योग्य ती उदाहरणे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. नदी जेव्हा पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश सोडून पर्वतीय आणि पठारी प्रदेश सोडून जेव्हा मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते, तेव्हा त्या नदीच्या प्रवाहाचा वेग कमी झालेला असतो. नदीबरोबर वाहत आलेला जो लोड असतो, मग तो लोड इन सस्पेन्शन असो, लोड इन ट्रॅक्शन असो, विद्राव्य स्वरूपातला असो किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेला, तळाला घासून येणारा हा जो लोड आहे त्यालाच नदीचा भार असे म्हणतात. याचे संचयन नदीच्या दोन्ही बँकवरती, किनाऱ्यावरती होत जातं. आणि मग अशा दीर्घकालीन संचयन झाल्यानंतर कोणकोणती भूमी स्वरूपे निर्माण होतात, जसे की नदीच्या प्रवाहाबरोबर जो वाहत आलेला गाळ असतो, तो गाळ नदीला पूर आल्यानंतर, म्हणजेच नदीचे पाणी पात्राच्या दोन्ही बाजूला दुतर्फा पसरल्यानंतर त्या गाळाचे संचयनाच्या थरावर थर साठत जातात आणि सुपीक गाळाची मैदाने तयार होतात. ज्या ठिकाणी नदी सागराला मिळते त्या ठिकाणी नदीच्या प्रवाहाचा वेग पूर्णपणे मंदावलेला असतो. सागराच्या लाटांचा मारा त्या नदीच्या मुखावरती होत असतो आणि त्याचबरोबर नदीबरोबर वाहत आलेला गाळ नदीच्या मुखाशी साठत असतो. या सर्व कारणांमुळे नदीचा जो मुख्य प्रवाह आहे त्याला अनेक उपफाटे फुटत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी ग्रीक लेटर डेल्टा असा आकार प्राप्त होतो, त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. तर अशी नदीच्या संचयन कारणामुळे निर्माण होणारी भूमी स्वरूपे आपल्याला या चौथ्या मॉड्यूलमध्ये अभ्यासायचे आहे. विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त या फिजिकल जिओग्राफीमध्ये कोणकोणती मॉड्यूल्स अभ्यासायचे आहेत आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणती सब युनिट अभ्यासायचे आहेत याच्यावरती आपण हायलाइट केले. या पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला जी पुस्तके वापरायची आहेत त्यामध्ये टेक्स्ट बुकचा जर विचार केला तर सर्वात चांगलं पुस्तक मी तुम्हाला सांगेन की प्राकृतिक भूगोल श्री व सौ दाते यांनी लिहिलेलं आहे आणि ते भूगोलातलं युनिव्हर्सिटी लेवलचं म्हणजेच अप टू ग्रॅज्युएट लेवलचं मराठीतलं पहिलं पुस्तक आहे. त्यानंतर के खतीब यांचं प्राकृतिक भूगोल हे पुस्तक आहे. त्यानंतर डॉक्टर प्रकाश सावंत यांचं प्राकृतिक भूगोल या टायटलचं पुस्तक आहे. यापैकी के खतीब सर आणि डॉक्टर प्रकाश सावंत सर यांची जी पुस्तके आहेत ती सेमिस्टर निहाय आहेत. त्यानंतर इंग्लिश रेफरन्स बुकचा जर आपण विचार केला तर क्लायटॉन यांचं अर्थ क्रस्ट आहे. दयाळ पी यांचं टेक्स्ट बुक ऑफ जिओमॉर्फॉलॉजी हे पुस्तक चांगलं आहे. त्यानंतर काळे व्ही एस अँड गुप्ता यांचं एलिमेंट्स ऑफ जिओमॉर्फॉलॉजी हे पुस्तक चांगलं आहे. सर्वात चांगलं पुस्तक आहे मंखाऊस यांचं प्रिन्सिपल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. त्याचबरोबर फिजिकल जिओग्राफी बाय सिंग सविंद्र, फिजिकल जिओग्राफी बाय स्वरूप शांती and the physical basis of geography and outline of geomorphology by S.W. Uldridge and Morgan R.S. तर अशी ही रेफरन्स बुक आहेत.